हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे पराग सर मॅथ स्पेशलमध्ये. तर आजचा आपला टॉपिक आहे इक्वेशन ऑफ अ लाईन परपेंडिक्युलर टू गिवन लाईन. जसं सांगितलं तसं आपण करू की आपल्याला एक लाईन गिवन लाईन आहे. लाईन गिवन आहे म्हणजे समजा एक लाईन आहे आपली L1 ती गिवन आहे. गिवन काय असणार आहे? इक्वेशन ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 ही आपली गिवन लाईन आहे. गिवन लाईन ड्रॉ करू आपण. ही आपली गिवन लाईन झाली. लाईनचं इक्वेशन ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. आता या लाईनला एक परपेंडिक्युलर लाईन आहे बघा. परपेंडिक्युलर लाईन ही झाली आहे की परपेंडिक्युलर लाईन. आता एक कन्सेप्ट तुम्हाला सांगण्यासाठी ठेवतो इथे की एका लाईनला किती परपेंडिक्युलर लाईन असू शकतात? खूप साऱ्या. जशी ही एक परपेंडिक्युलर आहे. सेम लॉजिक मध्ये ही पण एक परपेंडिक्युलर आहे, ही पण परपेंडिक्युलर आहे. देयर आर इन्फिनिट नंबर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स. म्हणजे जर आपल्याला एखाद्या लाईनचं इक्वेशन काढायचं आहे, या केसमध्ये आपण हे L2 चं इक्वेशन काढू. हे L2 आहे माझ्यासाठी. तर ठीक आहे, आपला पहिले कन्सेप्ट आहे जो आपण आपला कन्सेप्ट काय म्हणतो की जर दोन लाईन परपेंडिक्युलर असेल, जसं L1 इज परपेंडिक्युलर टू L2, त्याचा अर्थ काय होते? जसं पॅरलल साठी स्लोप इक्वल असतो, परपेंडिक्युलर साठी पहिल्या लाईनचा स्लोप इनटू दुसऱ्या लाईनचा स्लोप इक्वल टू काय असणार आहे? -1. हा कन्सेप्ट आपल्यासाठी. तर आपण काय करू? आधी पहिल्या लाईनचा स्लोप काढू किंवा सेकंड लाईनचा स्लोप काढू. इक्वल्स टू -1 डिवायडेड बाय स्लोप ऑफ फर्स्ट लाईन. आता पहिली लाईन आपल्याला दिलेली आहे, तर स्लोप काय असणार? स्लोप ऑफ फर्स्ट लाईन इज इक्वल्स टू मायनस कोएफिशिएंट ऑफ x that is a upon coefficient of y that is b. हा होगा आपला स्लोप. तेच आपण यूज करणार. सो स्लोप ऑफ सेकंड लाईन इज इक्वल्स टू काय होणार? -1 डिवायडेड बाय माइनस a by b. माइनस माइनस कॅन्सल. डिवाइडचा डिवाइडर नंबर वरती जाणार. सो बेसिकली हा आपल्याला मिळाला b by a. तर आपल्याला स्लोप ऑफ सेकंड लाईन मिळाला आहे. स्लोप ऑफ सेकंड लाईन काय होणार? b by a. स्लोप माहिती आहे, तर आपण इक्वेशन काढण्यासाठी काय यूज करणार? स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. ठीक आहे सध्यासाठी. नंतर आपण बाकी कंडिशन मध्ये जाऊया. सो इक्वेशन काढायचं असेल तर y इज इक्वल्स टू m किती आहे? b by a इंटू x प्लस काहीतरी कॉन्स्टंट c. मला डिनॉमिनेटर मध्ये a नकोय, तर मी काय करणार? सगळ्यांना मल्टिप्लाय करणार a नी. मला मिळालं ay इक्वल्स टू bx प्लस c इंटू b. आता याला तिकडे ट्रान्सफर करतो आणि c आणि b याची काहीतरी व्हॅल्यू असेल. सपोज त्याला म्यू पकडू किंवा लॅम्बडा पकडू. लॅम्बडा पण पकडू शकता, म्यू पण पकडू शकता. शेवटी तो काय कॉन्स्टंट नंबर आहे. तर मग याला इकडे घेऊन आलो, याला कॉन्स्टंट पुट केलं तर मला मिळालं bx हा तिकडे जाऊन होणार मायनस ay प्लस काहीतरी कॉन्स्टंट म्यू इक्वल्स टू 0. तर बघा आपल्याला काय मिळालं? आपल्याला मिळालं आहे गिवन लाईन होती आपली L1, ती होती ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. ठीक आहे, ते c1 पकडूया आपण. c ऑलरेडी घेतलेला आहे ना. आणि जी आपल्याला परपेंडिक्युलर लाईन मिळाली L2, जी याला परपेंडिक्युलर आहे, ती काय मिळाली बघा? bx मायनस ay. बघा bx मायनस ay प्लस म्यू इक्वल टू 0. बेसिकली इथे झालेलं काय आहे की y चा कोएफिशिएंट x ला गेला, x चा कोएफिशिएंट y ला आला आणि दोघांपैकी कशाची तरी साइन चेंज केली आपण. सो बेसिकली काय होणार आहे? डायरेक्ट परपेंडिक्युलर इक्वेशन काढायचं असेल देन चेंज द कोएफिशिएंट्स ऑफ x and y. x आणि y चे कोएफिशिएंट इंटरचेंज करायचे. इंटरचेंज शब्द जो आपण interchange the coefficient of x and y and change the sign of anyone and change the sign of anyone. दोघांपैकी कुठल्याही एका कोएफिशिएंटचा साइन चेंज करायचं. तर कोणी म्हणून सर का बरं तुम्ही फक्त anyone म्हटलं, तर तुम्ही फक्त y चा कोएफिशिएंटची साइन बदल दिसते मायनस म्हणून. बघा काय इथे जर मी याला मायनस ने मल्टिप्लाय केलं, हा मायनस bx होणार प्लस ay होणार आणि हा मायनस म्यू होणार. ऑलरेडी म्यू काहीतरी कॉन्स्टंट आहे 5 आहे. 5 समोर जर मायनस टाकलं तर -5 होणार. -5 पण काय शेवटी एक कॉन्स्टंटच आहे. अजून त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही. मग आता जो सेकंड पार्ट आपल्या समोर आहे तो आहे याची कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढण्यासाठी. जसं आपण पॅरलल लाईन मध्ये बघितलं होतं
या कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढण्यासाठी वेगवेगळ्या कंडिशन असतात. एक कंडिशन काय असेल, इफ अ पॉइंट इज गिवन, जर तुम्हाला पॉइंट दिला असेल, म्हणजे म्हणण्याचा अर्थ ही जी आपल्याकडे लाईन आहे, दिलेली लाईन जी आपण होती त्याला आपण परपेंडिक्युलर लाईन काढली आणि या लाईनवरचा आपल्याला एक पॉइंट दिला असेल x1 y1. हा जर पॉइंट दिला असेल त्याचं लॉजिक काय होणार, हा x1 y1 पॉइंट या इक्वेशनला काय करेल, सॅटिस्फाय करेल. देन x1 y1 will satisfy लाइन नंबर 2. ठीक आहे. सेकंड केस काय करू शकतो आपण, पॉइंट दिला असेल तर पॉइंट आपल्याला दिला आहे, आपण स्लोप काढलेला आहे, हा स्लोप काढला इथे b/a. सो युजिंग स्लोप पॉइंट फॉर्म आपल्याला इक्वेशन मिळू शकते, इझी आहे. किंवा तिसऱ्या केस मध्ये तुम्ही काय करू शकता, इथे स्लोप पॉइंट फॉर्म दिलेला यूज केला, आपण पॉइंट यूज केला. सेकंड कंडिशन काय होऊ शकते, युजिंग इंटरसेप्ट और एनी अदर कंडिशन. आता एवढेच कंडिशन आहेत का, बिलकुल नाही, बऱ्याच कंडिशन्स आहेत. डिपेंडिंग ऑन द क्वेश्चन आपल्या कंडिशन चेंज होत असतात. तर एक सिंपल लॉजिक आपल्या समोर काय आलं की टू फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन परपेंडिक्युलर टू गिवन लाइन. तर एका लाईनला किती परपेंडिक्युलर लाईन्स आहेत, इन्फानाइट. जसं एखाद्या लाईनला किती पॅरलल लाईन राहू शकतात, इन्फानाइट पॅरलल लाईन. जसं उदाहरणार्थ ही एक लाईन आहे, त्याला किती पॅरलल लाईन्स आहे, 1 2 3 4 5, इथे साईडला काढली, इथे दूर काढली, इन्फानाइट नंबर ऑफ पॅरलल लाईन्स आहे. मग त्या लाईन पैकी आपल्याला कुठली लाईन पाहिजे, स्लोप डिसाइड करते की पॅरलल लाईन आहे. आणि मी आधीपासून सांगते की कुठल्याही लाईनला डिफाइन करायला आपल्याला कमीत कमी 2 कंडिशन्स पाहिजे. एक कंडिशन स्लोपचा मिळाला, त्यामुळे आपल्याकडे इन्फानाइट नंबर ऑफ लाईन्स मिळाल्या. मग यातली एक लाईन सॅटिस्फाय करायसाठी किंवा ऍक्च्युअली फाइंड करायसाठी आपल्याला सेकंड कंडिशन पाहिजे. ही सेकंड कंडिशन आहे की ती लाईन याच पॉइंट मधून पास व्हायला पाहिजे, कारण की या पॉइंट मधून या लाईनला परपेंडिक्युलर एकच लाईन जाऊ शकते, दुसरी जाऊ शकत नाही. किंवा इंटरसेप्टची व्हॅल्यू द्यायला पाहिजे कुठली तरी, किंवा आणखी कोणती कंडिशन द्यायला पाहिजे. तर ह्या वेगवेगळ्या कंडिशन आपण यूज करून या इन्फानाइट नंबर ऑफ लाईन्स मधून एक लाईन आपण चूज करू शकतो की जी गिवन लाईनला काय आहे, परपेंडिक्युलर आहे. सेम कन्सेप्ट पॅरलल लाईन मध्ये पण असाच आहे. ठीक आहे. तर समजलं असेल असं मी वाटते. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये ऑब्व्हियसली लिहू शकता. आता यावरचे आपण काही क्वेश्चन सॉल्व करायचं बघूया. ओके, तर क्वेश्चन काय म्हणते, क्वेश्चन की फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन परपेंडिक्युलर टू द लाइन. ही लाइन आपली गिवन लाइन आहे. ठीक आहे, गिवन लाइन ड्रॉ करून घेऊ. ही गिवन लाइन आहे, गिवन लाइनचे इक्वेशन 3x + 2y + 5 = 0. या लाइनला एक परपेंडिक्युलर लाइन काढायची आहे. परपेंडिक्युलर लाइन आणि ही लाइन कुठून पास होत आहे, एक पॉइंट मधून. त्या पॉइंटचं नाव आहे 3, 4. ओके. आता आपल्या स्टँडर्ड मेथडने की आपल्याला L1 गिवन आहे की 3x + 2y + 5 = 0. तर या लाईनचा स्लोप काय भेटणार, m of L1 = कोएफिशिएंट ऑफ x 3, कोएफिशिएंट ऑफ y 2. भेटला स्लोप. सेकंड केस वरून, सो देयरफॉर इक्वेशन ऑफ लाइन परपेंडिक्युलर टू L1 काढण्याच्या आधी आपल्याला काय पाहिजे, स्लोप पाहिजे. इक्वेशनच्या आधी आपण स्लोप काढू. बेसिकली इट इज स्लोप ऑफ लाइन परपेंडिक्युलर टू L1 काय असणार आहे, m of L2 = -1 divided by slope of L1. सो व्हॅल्यूज पुट करा, -1 divided by -3/2, माइनस माइनस कॅन्सल, खालचा 2 वरती गेला. सो स्लोप ऑफ L2 = 2/3. स्लोप दिलेला आहे आणि आपल्याला अशा पॉइंट मधून पास होणारी लाईन काढायची आहे. सो देयरफॉर बाय स्लोप दिला आहे तर स्लोप यूज करणार, पॉइंट दिला आहे तर पॉइंट यूज करणार. म्हणून कुठला फॉर्म झाला, बाय स्लोप पॉइंट फॉर्म. आपल्याला काय मिळणार, x y - y1
y1 किती आहे 4 इज इक्वल्स टू स्लोप दॅट इज 2/3 इंटू x मायनस x1 किती आहे 3. सिम्प्लिफाय करूया आपण. हा 3 कडे मल्टिप्लाय आला y मायनस 4 2 ने मल्टिप्लाय करा 2x मायनस 6 याला मल्टिप्लाय करतो 3y मायनस 12 इज इक्वल्स टू 2x मायनस 6. स्टँडर्ड प्रॅक्टिस म्हणून आपण सगळ्यांना एका साइडला घेऊन जाऊ आणि कंडिशन काय असली पाहिजे x चे कोएफिशिएंट नॉर्मली पॉझिटिव्ह ठेवतो आपण. सो 2x हा 3y इकडे आला तर मायनस 3y झाला मायनस 12 इकडून प्लस 12 होणार प्लस 12 मायनस 6 12 मधून 6 गेले प्लस 6 इक्वल्स टू 0. हे झालं आपलं इक्वेशन ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू गिवन लाईन परपेंडिक्युलर टू गिवन लाईन. हे आपलं इक्वेशन. आता हे लेंथी प्रोसेस आहे काही वेळ लागला असं नाही आहे. तर शॉर्टकट मध्ये करायचं म्हटलं शॉर्टकट साठी L1 चं इक्वेशन काय दिलं आपल्याला 3x प्लस 2y प्लस 5 इक्वल टू 0. तर लाईन परपेंडिक्युलर टू L1 काय होणार L2 होणार. L2 चे कोएफिशिएंट कसे मिळतो इंटरचेंज करायचं. सो 2x 3y एकाची साइन चेंज करायची x ची करू शकता y ची करू शकता मी y ची करतो आणि प्लस काहीतरी कॉन्स्टंट म्यू इक्वल टू 0. आता असे किती लाईन आहे आपल्यासोबत परपेंडिक्युलर ह्या इन्फिनिट लाईन्स आहे. परत सांगतो ही एक सिंगल लाईन नाहीये हे कशा आहे इन्फिनिट लाईन्स आहे. डिपेंडिंग ऑन वेरियस व्हॅल्यूज ऑफ म्यू वेगवेगळ्या लाईन मिळणार. आता या म्यू ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करणार आपल्याला माहिती आहे की सिन्स जो पॉइंट आपल्याला दिलेला आहे कुठला 3,4 इट लाइज ऑन L2 so therefore it will satisfy the given equation. satisfy करायचं तर तुम्हाला सांगितलं आहे it will satisfy the given equation. या इक्वेशन सॅटिस्फाय करण्याचा याचा अर्थ काय की तो जर पॉइंट मी या इक्वेशन मध्ये x आणि y च्या ठिकाणी पुट केला तर मला लेफ्ट हँड साइड इक्वल टू राइट हँड साइड मिळेल. सो व्हॅल्यूज पुट करा. सो 2 into 3 बघा x ची व्हॅल्यू 3 आहे मायनस 3 into 4 प्लस म्यू इक्वल टू 0 6 मायनस 12 प्लस म्यू इक्वल टू 0 मायनस 6 झाला मायनस 6 त्या साइडला गेला तर काय होणार पॉझिटिव्ह 6 होणार which implies that mu equals to 6 आणि म्युच्युअल कडे पुट करायची या इक्वेशन मध्ये. सो therefore इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर लाइन इज 2x minus 3y plus 6 equals to 0. हे इक्वेशन आणि ते इक्वेशन सेमच आहे. आता जेवढा वेळ हे लिहायला लागला तेवढाच वेळ हे लिहायला लागला असं आपल्याला वाटतंय. पण बघा आपण डायरेक्टली सॉल्व्ह करू शकतो. इक्वेशन चेंज करायचं 2x minus 3y म्यूची व्हॅल्यू ठेवायची आधी तेच पॉइंट पुट करायचा 3 2 6 मायनस 4 3 12 6 मधून 12 गेले तर 6 राहिले. दॅट्स इट. झाला आपला आन्सर. शॉर्टकट मध्ये पण एका स्टेप मध्ये आपण इक्वेशन काढू शकतो. फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजला पाहिजे व्हॅल्यू कुठे पुट करायची ते समजलं पाहिजे राईट. आणखी 1-2 क्वेश्चन बघूया. ओके तर हा नेक्स्ट क्वेश्चन थोडा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. 2-3 कन्सेप्ट सोबत लागतात. बघा क्वेश्चन काय की फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ फूट ऑफ द परपेंडिक्युलर. आता फूट ऑफ द परपेंडिक्युलर काय असते आधी आपण ते बघणार आहे. याचा डायरेक्ट शॉर्टकट फॉर्म्युला पण आहे पण आधी बघून घेऊ फूट ऑफ द परपेंडिक्युलर काय आहे. ड्रॉन फ्रॉम द पॉइंट एक पॉइंट दिलेला आणि या लाईनवर लाईनचा फॉर्म बघा y इक्वल टू mx प्लस t च्या फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे आधी मी एक लाईन ड्रॉ करतो. सपोज ही माझी लाईन आहे. लाईनचं इक्वेशन y इज इक्वल्स टू 2x प्लस 1. या लाईनला एक परपेंडिक्युलर लाईन आहे. तर परपेंडिक्युलर लाईन पण ड्रॉ करू आपण. सपोज एक परपेंडिक्युलर लाईन आहे तर वरती पण राहील खाली पण राहील. आता जिथे परपेंडिक्युलर लाईन आहे ना ही परपेंडिक्युलर लाईन या गिवन लाईनवर कुठेतरी भेटत असेल म्हणजे सरळ सरळ हे एक जमीन आहे जमिनीवर कोणता तरी पोल उभा आहे किंवा एक माणूस उभा आहे तर त्याचे पाय कुठे आहेत जमिनीवर आहे. हा जो पॉइंट आहे जिथे दोन लाईन एकमेकाला भेटतात त्याला आपण काय म्हणतो फूट ऑफ परपेंडिक्युलर. बेसिकली फूट म्हणजे काय होते पाय. कशाचा पाय आहे एका परपेंडिक्युलर लाईनचा पाय आहे. तर आपल्याला हा पॉइंट काय असा आहे. आता इथे कुठले 2 कन्सेप्ट आले याच्यामध्ये बघा 2 कन्सेप्ट कुठले मी तुम्हाला सांगतो. पहिला सिंपलचा कन्सेप्ट आहे की एक गिवन लाईनला आपल्याला एक काय लाईन काढायची आहे परपेंडिक्युलर लाईन. ही लाईन कुठून पास होत आहे 1, -2 मधून.
इथून पास होत आहे. मग आपण या लाईनला डायरेक्ट कम्पेअर करू ना. सो लेट L1 ही जी आपल्याला L1 दिलेली आहे, L1 चं इक्वेशन काय आहे, y इज इक्वल्स टू 2x प्लस 1. याला कम्पेअर करा आपल्या स्टँडर्ड इक्वेशन सोबत. कुठल्या फॉर्म मध्ये, y लेफ्ट साइडला आहे. सो y इज इक्वल्स टू हा बेसिकली mx प्लस c चा फॉर्म आहे. म्हणजे हे जे दिलं आपल्याला 2, हा 2 काय झाला, स्लोप ऑफ L1 2 मिळाला. आता आपल्याला परपेंडिक्युलर लाईन काढायची, तर परपेंडिक्युलरचा स्लोप मिळाला. सो देअरफॉर स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन L2, याला L2 म्हटलं मी. स्लोप काय असणार आहे, -1 डिवाइडेड बाय स्लोप ऑफ 1 दॅट इज 2. बघा स्लोप मिळाला. स्लोप आपल्याला माहिती आहे, पॉइंट आपल्याला माहिती आहे. कुठला फॉर्म यूज करणार आहे, बाय युजिंग स्लोप पॉइंट फॉर्म. सो बाय युजिंग स्लोप पॉइंट फॉर्म, बाय युजिंग स्लोप पॉइंट फॉर्म, तर हा फॉर्म आपण यूज केला तर आपल्याला काय मिळालं, y मायनस y1 दॅट इज -2 इज इक्वल्स टू स्लोप किती आहे, -1/2 x मायनस x1 तो किती आहे 1. 2 ने मल्टिप्लाय करा इथे, हा मायनस मायनस प्लस झाला. सो 2 इंटू y प्लस 2 इज इक्वल्स टू -1 इंटू x मायनस 1. ठीक आहे. 2y प्लस 4 मायनस x प्लस 1 सगळे एका साईडला घेऊन या. हा मायनस x इकडून प्लस x झाला. परत सांगतो x चा कोएफिशिएंट पॉझिटिव्ह ठेवणं आपली चॉईस आहे आणि जास्त चांगली चॉईस आहे, कारण की स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण तसंच यूज करतो. असे काही रूल आहे नाही, काही रूल नाही आहे. सो x y पॉझिटिव्ह आहे, 2y 4 पॉझिटिव्ह आहे, इकडे -1 झाला, 4 - 1 3. हे झालं इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर लाईन जे आपल्याला पाहिजे होतं. मग हा आपला पहिला कन्सेप्ट होता. आता बघा आपल्याला पाहिजे फूट ऑफ परपेंडिक्युलर. फूट ऑफ परपेंडिक्युलरची खासियत काय दिसते तुम्हाला, की हा एक असा पॉइंट आहे जो वरच्या पण लाईनवर आहे परपेंडिक्युलर आणि खालच्या पण लाईनवर आहे. पण जर दोन्ही लाईनवर एखादी पॉइंट असेल याचा अर्थ काय, तो कॉमन पॉइंट आहे. कॉमन पॉइंटला आपण काय म्हणतो, कॉमन सोल्युशन. कॉमन पॉइंटला आपण काय म्हणतो, कॉमन सोल्युशन. आणि ते कसं भेटतं आपल्याला, सॉल्विंग बोथ द इक्वेशन. आधी आता मी स्टँडर्ड फॉर्म मध्ये घेऊन येतो. तर स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं म्हटलं तर स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय होणार, सगळं एका साईडला घेऊन यायचं. 2x ऑलरेडी तिकडेच आहे, y तिकडे घेऊन जातो, -y प्लस 1 इक्वल टू 0. आणि आपण सॉल्व केला तर आठवत असेल, आधी कोएफिशिएंट लिहितो आपण 2 -1 1. परत पुन्हा रिपीट करतो, इथे पण 1 2 3 आणि परत 1. पहिली व्हॅल्यू कॉन्स्टंट 1 ची असते, दुसरा x चा असेल, तिसरा y चा असेल. सॉल्व करताना 1 डिवाइडेड बाय क्रॉस मल्टीप्लाय 2 into 2 4 मायनस 1 into 1 -1, तर मायनस मायनस प्लस झाला. हा झाला बेसिकली 4 + 1 5. ठीक आहे. मी थोडा फास्ट मध्ये करतो, तुम्हाला लक्षात आलं असेल याच्या आधी आपण सॉल्व केलेले आहे. 2 into 2 4 + 1 5 इक्वल्स टू x डिवाइडेड बाय -3 -2, तर -5 y डिवाइडेड बाय 1 -6 अगेन -5. बस या दोघांना इक्वेट केलं तर आपल्याला मिळणार x इज इक्वल्स टू -5/5 1 -1 सॉरी. आणि -5 इकडे आलं तर -5/5 अगेन y इक्वल्स टू -1. तर आपल्याला 2 पॉइंट मिळाले, म्हणजे कोऑर्डिनेट मिळाले. या पॉइंटची व्हॅल्यू आहे -1, -1. राईट. आता ही झाली लेंथी मेथड. आता आपण शॉर्ट मध्ये करू, फास्ट मध्ये कसं करायचं. आधी इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा. सो 2x y तिकडे गेला तर -y प्लस 1 इक्वल टू 0. ही आपली गिवन लाईन आहे L1. याला परपेंडिक्युलर लाईन डायरेक्ट काढायची असेल तर कोएफिशिएंट एक्सचेंज करा. हा झाला 1x म्हणजे फक्त x राहणार. हा झाला 2y. इथे मायनसचा मी इथेच प्लस लिहितो, काही प्रॉब्लेम नाही. काहीतरी कॉन्स्टंट मी बघा, मी सांगितलं तुम्हाला याची साईन बदला किंवा याची साईन बदला, फरक पडणार नाही. मी या -1 ची साईन +1 करून टाकली, याला तसंच ठेवलं. राईट. आता याला कोणता पॉइंट सॅटिस्फाय करणार, याला सॅटिस्फाय करणार आहे 1, -2. चला पुट करूया. 1 + 2 into -2 प्लस μ इक्वल्स टू 0. बघा -4 1 -4 हा झाला -3 प्लस μ इक्वल टू 0 आणि देअरफॉर μ इक्वल्स टू 3 मिळाला.
ही व्हॅल्यू कुठे पुट करणार वापस आपण या इक्वेशन मध्ये. सो देअरफॉर L2 चा आन्सर किती झाला आपल्याला लिहू शकता तुम्ही x + 2y म्यू ची व्हॅल्यू 3 आहे इक्वल्स टू 0. इथे म्यू 3 आहे तर 3 -3 असेल तर -3 घेऊया. झालं आपलं इक्वेशन. दोघांना सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह कसं करायचं एक मेथड मी सांगितली आहे तुम्हाला. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये किंवा बेसिकली क्रॅमर्स रूल आहे. लिहायचं त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. क्रॅमर्स रूलच आहे. लिहायची पद्धत फक्त शॉर्ट मध्ये आहे. दुसरं काय करू शकतो मी इथे मी यूज करणार सबस्टिट्यूशन मेथड. हे माझं पहिलं इक्वेशन आहे. हे दोन इक्वेशन आहे. या दोघांना काय करायचं आपल्याला सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करणं म्हणजे काय बेसिकली आपण याचा काय काढतोय इंटरसेक्शन पॉइंट. काय काढतो आपण याचा इंटरसेक्शन पॉइंट काढतोय. का बरं इंटरसेक्शन पॉइंट कारण की हा जो पॉइंट आहे जो आपण सोल्युशन काढणार आहे जे -1 आणि -1 वाला आहे हा पॉइंट दोन्ही लाईनवर लाय करतो. इट लाय ऑन बोथ लाइन्स. दोन्ही लाईनवर तो लाय करतो. इट लाय ऑन बोथ लाइन्स. आता मी यूज करणार सबस्टिट्यूशन मेथड. मला y ची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे 2x + 1. तर मी इथे y च्या ठिकाणी काय ठेवतोय 2x + 1. हा x असाच आहे. सबस्टिट्यूट करताना 2 टाइम्स. सबस्टिट्यूट करताना कधीही 1 पेक्षा जास्त व्हॅल्यू असेल किंवा निगेटिव्ह नंबर असेल तर चांगली सवय म्हणून हमेशा ब्रॅकेट मध्ये ठेवायचं. तर y ची व्हॅल्यू किती आहे 2x + 1 + 3 = 0. सिम्प्लिफाय करा. x + 2 × 2 4x + 2 × 1 + 2 + 3 = 0. सो आता 1 आणि 4 5x 2 आणि 3 5 = 0. 5 ला तिकडे पाठवून द्या. सो 5x = -5. दोन्ही साइडला 5 ने डिवाइड करा. 5 5 कॅन्सल. 5 5 1. x = काय मिळाला -1. बघा तोच पॉइंट पाहिजे ना आपल्याला. आता y ची व्हॅल्यू कशी काढायची हा -1 इथे पुट करा इक्वेशन मध्ये. बघा y ची व्हॅल्यू काढायची असेल -1 इक्वेशन मध्ये पुट करा. सो y = 2 × -1 आणि +1. हा झाला -2 +1. सो y = 2 मधून 1 -1. सो अगेन y = -. हे सोल्युशन थोडं फास्ट होते. तर डिटेल मध्ये एक्सप्लेन केलं की सॉल्व्ह कसं करायचं म्हणून थोडं लेंदी वाटलं असेल. पण जर तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट इक्वेशन काढून ग्रामर्स रूल अप्लाय केला की तुमचं सोल्युशन कमीत कमी स्टेप मध्ये येणार. ठीक आहे. क्वेश्चन वन काय काय शिकायला भेटलं आपल्याला. पहिली गोष्ट शिकायला भेटली की एखाद्या लाईनला परपेंडिक्युलर लाईन काढली तर ते ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करेल तो असतो त्याचा फूट ऑफ परपेंडिक्युलर. ठीक आहे. आता फूट ऑफ परपेंडिक्युलर काढायच्या दोन मेथड आपण बघितल्या. पण लॉजिक काय लॉजिक महत्वाची गोष्ट आहे की हा एक असा पॉइंट आहे जो वरच्या पण लाईनवर आहे खालच्या पण लाईनवर आहे. जेव्हा एखादी पॉइंट दोन्ही लाईनवर असेल ते का त्याचं सोल्युशन असते. सोल्युशन म्हणजे असा पॉइंट जो त्या दोघांच्या इंटरसेक्शनवर आहे किंवा तो दोन्ही लाईनवर आहे हे सांगणं महत्वाचं आहे. राईट. आणखी एक लास्ट क्वेश्चन बघूया आणि नंतर मग थांबूया. अनदर इंटरेस्टिंग क्वेश्चन. सिमिलर कन्सेप्ट आहे फक्त ते विचारलं काय आधी फूट ऑफ परपेंडिक्युलर विचारलं होतं. इथे काय विचारलं फाइंड इमेज विचारलंय पॉइंटचं टू द लाईन मिरर. लाईन मिररचा अर्थ काय एक समजा प्लेन मिरर टाइपच आहे त्याला आपण झोपून ठेवलं खाली असतं तर साईडने बघितलं तर आपल्याला काय दिसणार एक लाईन दिसणार. हा एक मिरर आहे. याचं इक्वेशन ऑब्वियसली आपल्याला दिलेलं आहे 4x + 7y + 13 = 0. बरोबर. हे इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. आता बघा हे इक्वेशन जर आपल्याला दिलं आहे आणि याच्यावरती एक पॉइंट आहे. तो पॉइंट सपोज आहे इथे काहीतरी. हा पॉइंट आपल्याला -8, 12. आता हा जर पॉइंट माझ्याकडे P असेल पॉइंट. आता मिरर मध्ये त्याची इमेज पडणार. इमेज कुठे पडणार खाली पडणार. खाली पडणार. जेवढं डिस्टन्स वरत असते तेवढं डिस्टन्स खाली इमेजचं असते. हे आपण कुठे शिकलो होतो आधी 10th क्लास मध्ये शिकलो होतो की जेवढी ऑब्जेक्टची हाईट असेल तेवढीच त्याची इमेज खाली पडते मिररच्या आतमध्ये. हे आपण 10th क्लास मध्ये शिकलो होतो. पण आता आपल्याला माहिती नाही की इमेज किती आहे कुठे आहे. तर मी अज्युम करणार की ही माझी इमेज आहे सपोज अल्फा, बीटा. आता लॉजिक कुठून स्टार्ट होते ते आपण समजून घेऊया की या क्वेश्चन मध्ये लॉजिक काय. बघा दोन गोष्टी इथे समजायला पाहिजे आपल्याला. पहिली गोष्ट की ही जी लाईन आहे ही मिररला परपेंडिक्युलर आहे. सो बेसिकली आपण इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर लाईन काढू शकतो. ठीक आहे. त्याला क्यू म्हटलं समजा किंवा P' म्हणा दोन पैकी एक. सो देअरफॉर मी डायरेक्टली यूज करतो देअरफॉर इक्वेशन ऑफ
पी डॅश, बघा पहिली मेथड ना, इक्वेशन ऑफ पी डॅश काढायचं आहे मला. सो इक्वेशन ऑफ पी डॅश काय होणार, डायरेक्ट पी डॅश काय, पी आणि पी डॅश परपेंडिक्युलर लाईन आहे, इंटरचेंज करा कोएफिशियंट 7x मायनस 4y, कोएफिशियंट इंटरचेंज केले, 7 चा इकडे आणला, 4 चा तिकडे आणला, याचा कोएफिशियंट चेंज केला, ठीक आहे. प्लस आता व्हॅल्यूज पुट करा कशाची, -8 आणि 12 ची, ते आपण काढून घेऊ. म्यू इक्वल टू 0, इथे काय पुट करणार, इट विल सॅटिस्फाय -8, 12 हा पॉइंट सॅटिस्फाय करणार. का बरं, कारण की या परपेंडिक्युलर लाईनवर तो पॉइंट पी आहे, त्याला सॅटिस्फाय करेल. इथे व्हॅल्यू पुट करू आपण, चला व्हॅल्यू पुट करतो. 7 into -8 -4 into 12 plus mu equal to 0, सिंप्लीफाय करू, 56 plus mu equal to 0. सो बेसिकली किती होणार आहे, 104 plus mu equal to 0, किंवा mu equal to काय मिळाला आपल्याला, पॉझिटिव्ह 104. तर इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर लाईन काय झालं, 7x minus 4y plus 104 equal to 0. हे झालं इक्वेशन ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू गिवन लाईन. या लाईनचं इक्वेशन मिळालं, पण याने आपलं सोल्युशन भेटलं का, काही नाही. पण आपल्याला काही गोष्टी महत्त्वाच्या समजायला पाहिजे. पहिली गोष्ट, अननोन किती आहे, एक अल्फा एक बीटा आहे. तर दोन गोष्टी जर अननोन असेल तर सॉल्व्ह करायला पण काय लागतील, आपल्याला दोन इक्वेशन लागतील. दोन इक्वेशन कुठले राहू शकतात, बघा पहिलं इक्वेशन आपल्याला इथे समजेल की मी परपेंडिक्युलर लाईनचं इक्वेशन काढलं, जर या लाईनवर पी हा पॉइंट आहे त्याला सॅटिस्फाय करेल. सेम लॉजिक, मी जर याच्यावर पी डॅश पॉइंट असेल तो पण याला काय करेल, सॅटिस्फाय. सो पी डॅश विल ऑल्सो सॅटिस्फाय, पी डॅश विल ऑल्सो सॅटिस्फाय. तर आपल्याला काय मिळालं बघा, पी डॅश ची व्हॅल्यू पुट करा, 7 अल्फा minus 4 बीटा plus 104 equal to 0. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. दोन इक्वेशन पाहिजे नाही का, अल्फा बीटा मध्ये पहिलं इक्वेशन मिळालं, ठीक आहे. आता आपण जाऊ दुसऱ्या इक्वेशन कडे. दुसरं इक्वेशन काय ते समजणं महत्त्वाचं. दुसरं इक्वेशन कसं आहे, दुसरं इक्वेशन यासाठी तुम्हाला मिररची बेसिक प्रॉपर्टी माहित असायला पाहिजे. ते मिररची बेसिक प्रॉपर्टी काय, एकदम सोपी प्रॉपर्टी आहे. आता सांगितलं जेवढं डिस्टन्स वरती आहे तेवढं डिस्टन्स खाली आहे. याचा अर्थ हा जो पॉइंट आहे, समजा मी याला पकडला x1 y1, हा x1 y1 काय आहे, इट इज अ दोघांचा मिड पॉइंट. सो इट इज अ मिड पॉइंट, इक्वल डिस्टन्स आहे ना, सो इट इज अ मिड पॉइंट ऑफ p आणि p डॅशचा मिड पॉइंट आहे. काय सिंपल लॉजिक समजलं. तर मिड पॉइंट फॉर्म्युलाने आपल्याला x1 आणि y1 मिळेल. सो देअरफॉर आपल्याला माहिती आहे x1 इज इक्वल्स टू काय, दोघांची ऍडिशन करा, अल्फा प्लस वरचा कोऑर्डिनेट -8 डिवाइड बाय 2. तर x1 ची व्हॅल्यू, y1 इक्वल टू काय होणार, बीटा प्लस 12 डिवाइडेड बाय 2. x1 मिळाला, y1 मिळाला, आणि x1 y1 कुठे आहे, तो आहे दोघांच्या इंटरसेक्शनवर. याचा अर्थ काय की हा जो x1 y1 आहे हा या लाईनला सॅटिस्फाय करेल. So therefore x1 y1 ज्या लाईनवर आहे will satisfy L1. x1 1 नी y1 नी जी L1 लाईन ही सॅटिस्फाय होणार. का बरं होणार, कारण की तो त्या लाईनवर लाय करते. ठीक आहे, x1 y1 ची व्हॅल्यू लाईनवर पुट करू आपण. किती आहे, 4. x ची व्हॅल्यू किती आहे, x1 म्हणजे अल्फा -8 डिवाइड बाय 2 प्लस 7 इंटू बीटा प्लस 12 डिवाइड बाय 2 प्लस 13 इक्वल टू 0. डायरेक्टली सॉल्व नाही करा, इथे क्रॉस करायची गरज नाही. सगळ्यामध्ये 2 ने पण मल्टिप्लाय करू. 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार, सगळ्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल. तर बेसिकली हा झाला 4 अल्फा मायनस 32 प्लस 2 ने 2 कॅन्सल झाला, 7 बीटा प्लस 74. 2 ने मल्टिप्लाय केलं तर झाला 26 इक्वल्स टू 0. थोडं सिंप्लिफाय करा, 4 अल्फा प्लस 7 बीटा प्लस 84 26 minus 32, 26 minus 32 minus 6, 84 minus 6,
78 इक्वल टू 0. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2 अल्फा बीटामध्ये. हे पहिलं इक्वेशन, हे दुसरं इक्वेशन. आता याला सॉल्व कसं करायचं ती आपली चॉईस आहे. आपण काय म्हणून होतं लेट्स से सॉल्विंग 1 and 2. इकडे शॉर्टकट यूज करणार इथे सॉल्विंग 1 and 2. तुम्हाला जर थोडं 10 प्लस आठवत असेल काहीतरी तर 10 प्लस मध्ये आपण असे अल्टरनेटिंग कोएफिशिएंटला सॉल्व करायला काय करतो, एकदा त्याला ऍड करतो, एकदा त्याला सबट्रॅक्ट करतो. तर मी ऍडिशन सबट्रॅक्शनची स्टाईल यूज करतो. सॉरी, एकदा त्याला ऍड करतो. सो ऍडिशन 7 अल्फा मायनस 4 बीटा, ठीक आहे, प्लस 104 आपण ऍडिशन सबट्रॅक्शन मायनस साइन तर सेम नाही होणार, ठीक आहे. आपण दुसरी मेथड यूज करू. 10 प्लस ची मेथड यूज करायला कोएफिशिएंट इंटरचेंज पाहिजे, प्लस मायनस सेम आहे, इथे प्लस मायनस सेम आहे. ओके, ठीक आहे. आपण तेच यूज करू नेहमी सारखं. कोएफिशिएंट लिहायचे 4 7 78 4. त्याचे कोएफिशिएंट 7 मायनस 4 विसरू नका, मायनस 104 आणि परत इथे 7. पहिले व्हॅल्यू असते हमेशा 1 साठी, दुसरी असते x साठी, तिसरं असते y साठी. सॉल्व करायला कॅल्क्युलेशन मोठा वाटत असेल पण एवढं काही मोठी गोष्ट नाही. आपण थोडं सॉल्व करून बघूया. -16 -49 नाइस इक्वल्स टू x डिवाइडेड बाय पहिले डाउनवर्ड 728 बघा 7 चौक 28 7 1 7 की मोठी गोष्ट नाही. मायनस इथे होता तर मायनस मायनस ऑलरेडी प्लस झाला. मल्टिप्लाय करा तुम्हाला करता असेल तर करता ते करा, ठीक आहे. 312 आय गेस 5 चौक 32 3 बाकी राहिले 7 चौक 28 आणि 3 31 नाइस इक्वल्स टू y डिवाइडेड बाय त्याला मल्टिप्लाय करून बघा कसं होईल तर 560 550 546 मायनस 16 करून बघा कसं होते. मी मल्टिप्लाय करून दाखवतो. 7 8 56 5 बाकी आहे 7 7 49 49 आणि 5 54, ठीक आहे. 4 चौक 16 4 1 4 सिंपल सर. ओके, तर व्हॅल्यूज बघा 1 डिवाइडेड बाय 49 50 50 आणि 15 65 आय गेस मायनस 65. याला सॉल्व करा. x 8 आणि 2 10, ओके, 2 आणि 1 3 4 7 आणि 3 10 आणि 11. ओके नाइस. ठीक आहे नाइस. नेक्स्ट इथे सॉल्व करा. y डिवाइडेड बाय 7 6 गेले 0 राहिले, 4 मधून 1 गेला 3 राहिले, 5 मधून 4 गेले 1. ओके दॅट्स इट. आता फक्त आपल्याला व्हॅल्यूज काढायचे. व्हॅल्यू काढणं खूप सोपं आहे. मग आम्ही x ची व्हॅल्यू लिहितो. x इक्वल्स टू ही व्हॅल्यू वरती जाणार 1140 सो 40 डिवाइड बाय 65. जर तुम्ही आता प्रॉपर डिवाइड करणार तर येणार 118 समथिंग काहीतरी आय गेस मायनस 18 येणार का 8 म्हणजे 40 असं का 18 नाही येणार 12 पण नाही येणार 17 12 18 16 येणार. it becomes -16 divided to that it becomes -16. x value -16. Similarly y equals to 130 divided by -65. कौन समजते की ह्याचा डबल आहे. सो y equals to मायनस हा जो इमेज भेटला आपल्याला अल्फा कॉमा बीटा दिस इज इक्वल्स टू -16 कॉमा -2. बघा असं आपण मिरर इमेज काढू शकतो. थोडा कॅल्क्युलेशनचा आहे, मोठा नंबर आहे सॉल्व करायसाठी, पण ऑब्विसली दुसरा आपल्याकडे काही ऑप्शन नाही. सो -16 आणि -2 हे आपलं काय इमेज ऑफ द पॉइंट -8, 12 कशामध्ये एका लाईन मिरर मध्ये. कुठलं लाईन मिरर 4x + 7y + 13, ठीक आहे. तर अशी आशा करतो की तुम्हाला हे सगळे कन्सेप्ट समजले असतील की परपेंडिक्युलर लाईन काय, त्याचे आपण कुठे यूज करू शकतो, त्याच्यामुळे फूट ऑफ परपेंडिक्युलर कसा काढू शकतो, त्याचा आपण डायरेक्ट ऑब्वियस फॉर्म्युला पण बघणार आहे आणि मिरर इमेज पण. सो दॅट्स इट.
हे आहे आपलं सिम्पलचं सोल्युशन, इक्वेशन ऑफ अ लाईन परपेंडिक्युलर टू गिवन लाईन. समजलं असेल तर लाईक करत चला, शेअर करा, सबस्क्राईब करा, मित्रांपर्यंत पोहोचवा. टिल देन टेक केअर, बाय बाय.